अशी संक्रांत आमची पार पडली. घरी येऊन साडी चेंज केले, जेवण केलं, थोडासा मेकअप केला हलका फुलका आणि आता निघाले आम्ही सांगोलच्या यात्रेला. राधाला घेऊन मी पुढे चालले. आहो येणार आहेत परत पोरांना घेऊन. तर चला मग सांगोलची यात्रा फिरूया आज. मी जाऊ काय म्हणते पुढे बघ. दीदीला ट्युशनला सोडून येते. दीदीला ट्युशनला सोडून येते. कुठे गेली दीदी? बी दिसना गेली. जाऊ दीदीला ट्युशनला सोडून येऊ. दीदी अतिरेक पॅटर्न आहे. जाऊ कस तर वाटाले मला. नुसतं पुढे चालले तर यात्रेसाठी जास्त गर्दी आहे. आधी एक दिवस मी यात्रा फिरून झालेली आहे माझी. आजचे जी खास आम्ही यात्रेत आलोय ते पण गावाकडून आलोय बरं का, संक्रांतीचा सगळा सण करून. तर ते फक्त मी राधाला घेऊन आले. तर तिला फिरायचं होतं यात्रेमध्ये आणि काकी मला घेऊन चल म्हणलं, तुला पाहिजे ते खरेदी करायची ते कर, किती फिरायचे तो डफर. आणि तिला खरेदीपेक्षा खाण्यापेक्षा जास्त तिला ना पाळण्यात कशात बसायचं होतं. तिला ठरवून आलेली होती. पण झालं असं की माझी तब्येत अचानक बिघडल्यामुळं ना आम्ही लवकर बाहेर पडलो. तुम्हाला पुढे समजेलच. तर गर्दी नव्हती, थोडाफार उजेड होता. आणि हे तुम्हाला ऑरेंज कलरच्या इथं 3 मिरच्या दिसत आहेत ना चिनी मातीच्या, त्या आम्ही खरेदी केलेलं आहे. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही जाताना सगळं बघत जातो आणि येताना सगळं खरेदी करत येतो. मी कुठल्या गोष्टीवर माझी नजर गेली होती, मला आवडलं होतं, तर त्या गोष्टी मी घेते. तर या ठिकाणी हे 50 रुपयाला 4 होते. तर राधासाठी पण 4 घेतले आणि माझ्यासाठी पण युनिक कलर मी घेतलेले आहेत. जसं की मी गेल्या वर्षी 12 घेतले होते, ह्या वर्षी थोडंसं मला वेगळं पाहिजे होतं. त्यानंतर इथं सोनाली सुद्धा आली होती. तर इयरिंग्स ते आम्ही बघत होतो या ठिकाणी. त्यानंतर पाळणे हे इतकं कलरफुल ना, हळूहळू गर्दी वाढायला लागली. आणि ही ज्वेलरी बघा, हे नवरात्रमध्ये जास्त कामाला येते, आधीमध्ये आपण नाही वापरू शकत हे. आणि खरंच खूप छान डेकोरेशन हे सगळं दिसत होतं ना, झगमग. आणि बऱ्यापैकी आमची खरेदी झाली होती. आणखीन आहो आले नव्हते, तर आम्ही दावणगिरीच्या तिथं नाश्ता करत असतो. तर आहोला सांगितलं होतं की तिथं तुम्ही आल्यानंतर मला मेसेज करा. मग राधाचं आणि माझं सारखं मेसेजकडे लक्ष होतं. म्हणजे दोघीपैकी एकीच्या तरी फोनला ते नक्की मेसेज करणार की मी आलोय. आणि ते गावाकडे येऊन घरी दूध ठेवून फ्रीजमध्ये साहित्य ठेवून मग ते यात्रेत येणार होते. आणि ह्या पाळणा बघून माझ्या छातीत धडधडत होतं. आणि राधा काकी चला ना याच्यात बसू त्याच्यात बसू. मग मी म्हणत होते ह्या विमानामध्ये बस. तर नाही म्हणले मला आकाश पाळण्यामध्ये बसायचं. मी म्हणलं नको, मी ह्या जन्मात तर बसलीच नाही, कुठल्याच जन्मात मी असल्या कशात बसणार नाही. आणि खरंच हे बघा ना, बेल्ट नाही काय नाही किती वर. त्यानंतर तिला ही खायचं होतं मंचुरियन, ते खाल्लं व्हेज मंचुरियन. त्यानंतर आम्ही थोडीशी खरेदी केली, सगळ्या स्टॉलमध्ये सेमच. मग काय आले आहो आल्यानंतर तर काय विचारू नका. मग पाणीपुरी, भेळ, रगडा, परत लाडू थोडा फुगून बसला होता लाडूला. हे सगळं काही खायचं नव्हतं लाडूनं. मग काय खायचं म्हणल्यानंतर त्याने डोसा सांगितला, तर त्याच्यासाठी मस्त असा पेपर डोसा मागवला. सगळ्यांना जे जे पाहिजे ते सगळ्यांनी पोट भरून इथं खाल्लेलं आहे. जास्त तर आम्ही बाहेरला खात नाही, पण कधी तर असं यात्रेत मुलांसाठी खावं लागतं. आणि इथं मी दहीपुरी खाल्लेली आहे, कारण मला आंबट खायचा खरंच खूप नाद भारी आहे लहानपणापासून. आणि मी छान आहे, सगळ्यांनी एक एक खावा असं म्हणतो. आणि आम्ही तसंच केलं. आम्ही सगळ्या 8-9 प्लेटा मागवल्या होत्या. आणि सगळ्यांनी ज्याला जे पाहिजे त्यातलं आम्ही असं मनसोक्त पोट भरून खाल्लेलं आहे. आणि फक्त डोसा लाडूसाठी मागवलेला. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. तर ज्याला जे पाहिजे ते आईस्क्रीम. मला तर साधी सिंपल कुल्फी छान वाटते, मी कुल्फी घेतली खायला. आणि लाडूने सुद्धा कुल्फी आहोनी. तर अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण यात्रा एन्जॉय केली. आणि राधाला भरपूर असं मनसोक्त 2.5-3 तास फिरवलं. घेण्यासारखं तर जास्त काही एवढं नसतं, पण शेवटी आम्ही येताना विठ्ठल रुक्मिणी घेतल्या, कारण 2 दिवसावर आपली वारी आलेली आहे. तर मला हळदी कुंकाला डेकोरेशन सुद्धा करायचं आहे. त्यासाठी खूप सुंदर अशा मूर्त्या घेतलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा घेऊ शकता.